रुपेश देशमुख म्हणतात, दिले तू दान अर्थाचे खरोखर धन्य झाले ते. दिले तू दान अर्थाचे खरोखर धन्य झाले ते. किती केलीस शब्दांवर मेहरबानी तुकारामा. किती केलीस शब्दांवर मेहरबानी तुकारामा. या पुढच्या आमच्या गझलकार आहेत, मूळच्या अमरावतीच्या आहेत पण आता पुण्याला स्थायिक झालेल्या आहेत, माधुरी चौधरी वानखडे. त्या पुण्यात राहतात, त्यांच्या आई अमरावतीत राहते. कशी येऊ तुला भेटायला आई, कुठे कात्रज कुठे अमरावती आहे. कुठे कात्रज कुठे अमरावती आहे. माधुरी चौधरी वानखडे तुम्हाला आमंत्रित करतोय. येतो म्हणून सांगत होता, येतो म्हणून सांगत होता, पाऊस मला फसवत होता. आणि वाट पाहतो विदर्भ येथे, वाट पाहतो विदर्भ येथे, कोकणात तो बरसत होता. हापूस होती तिची आठवण, हापूस होती तिची आठवण, वाट वर्षभर पाहत होता. येतो म्हणून सांगत होता, पाऊस मला फसवत होता. गझल सादर करते. कळले नाही मला बहुधा म्हणून माती खाल्ली. कळले नाही मला बहुधा म्हणून माती खाल्ली. प्रेमही केले लग्नही केले, करून माती खाल्ली. धन्यवाद. तुम्ही एकटे आल ना. माझे मिस्टर मागे असू शकतात. कळले नाही मला बहुधा म्हणून माती खाल्ली. कळले नाही मला बहुधा म्हणून माती खाल्ली. प्रेमही केले लग्नही केले, करून माती खाल्ली. धन्यवाद. आणि शेर आहे की, मातीचे घर नाही सिमेंटच्या भोवताली भिंती. मातीचे घर नाही सिमेंटच्या भोवताली भिंती, बघून विचारत होती आई कुठून माती खाल्ली. आणि शेर आहे, शहरामध्ये अजूनही घर घेता आले नाही. शहरामध्ये अजूनही घर घेता आले नाही. गावी होती नव्हती शेती, विकून माती खाल्ली. धन्यवाद. शहरामध्ये अजूनही घर घेता आले नाही. गावी होती नव्हती शेती, विकून माती खाल्ली. डिग्री झाली तरी नोकरी अजून भेटत नाही. डिग्री झाली तरी नोकरी अजून भेटत नाही. बाप म्हणाला लेका शाळा शिकून माती खाल्ली. धडधाकट होतो बालपणी काहीच होत नव्हते. दगडूदादा, धडधाकट होतो बालपणी काहीच होत नव्हते. कैऱ्या खाल्ल्या चिंचा खाल्ल्या, लपून माती खाल्ली. आणि शपथा बिपता वचने बिचने चुलीत गेले सारे. शपथा बिपता वचने बिचने चुलीत गेले सारे. माझ्या इतकी गोड प्रियसी असून माती खाल्ली. शेवटचा शेर आणि आपली रजा घेते. चुकून सुद्धा गावी आता फिरकत नाही नेता. चुकून सुद्धा गावी आता फिरकत नाही नेता. मूर्ख माणसा अमूल्य मत्तू विकून माती खाल्ली. कळले नाही मला बहुधा म्हणून माती खाल्ली. प्रेमही केले लग्नही केले, करून माती खाल्ली. खूप छान. धन्यवाद. माती खाल्ली. अतिशय उत्कृष्ट सादरीकरण तुम्ही केलेलं आहे.